जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने 237 कोटी 7,13,000चा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। तर या निधी वाटपात अमरावती जिल्ह्याला सर्वात कमी 51 लाखाचा निधी देण्यात आला आहे। हे विशेष तर राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे अमरावती जिल्ह्याला निधी कमी मिळाला असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही घोषणा केली। यामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य वेळी आर्थिक मदत मिळेल। तर या निधी वाटपात अमरावती जिल्ह्याच्या वाटीस सर्वात कमी निधी आला आहे। नेत्यांच्या दुर्लक्षपणामुळे अमरावती जिल्ह्याला कमी निधी मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या निधीमधून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार निविष्ठा अनुदान दिलं जाईल। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाते। केंद्रानं मान्य केलेल्या नैसर्गिक आपत्तींशिवाय राज्य शासनानं अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणं, समुद्राचं उधाण, आकस्मिक आग इत्यादींसारख्या घटना आपत्तीत समाविष्ट करून मदत धोरण निश्चित केलं। अमरावती जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते वर्चस्वाच्या लढाईत गुंतल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि यामुळेच अमरावती जिल्ह्याच्या वाट्याला अगदीच कमी निधी आला आहे। विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील प्रमाणे निधी मिळालाय। गडचिरोली जिल्ह्यासाठी 5,772.42 लक्ष, वर्धा जिल्ह्यासाठी 3,691.76 लक्ष, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 7,429.22 लक्ष, नागपूर जिल्ह्यासाठी 1,836.56 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। याशिवाय अमरावती जिल्ह्यासाठी 51.1 लाख, अकोला जिल्ह्यासाठी 1,290.17 लाख, यवतमाळ जिल्ह्यासाठी 547.96 लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यासाठी 1,358.66 लाख आणि वाशिम जिल्ह्यासाठी 72.55 लाख रुपयांचा निधी शासनानं मंजूर केला आहे।